श्री स्वामी समर्थ. अधिक मास दुसरा दिवस. कथा. गरीब वृद्ध आणि भगवान विष्णूंची कृपा कशा प्रकारे होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये या कथेमध्ये ऐकणार आहोत. भक्तीमध्ये ताकद असते, पण खरी भक्ती तीच असते जी संकटातही देवावरचा विश्वास तुटू देत नाही. भक्तांनो, अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंना प्रिय असलेला पवित्र काळ. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि कथा श्रवण अनेक पटीने फळ देते, असे पुराणामध्ये तर सांगितलेले आहेच. आज आपण अधिक मासाच्या दुसऱ्या दिवसाची एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे एका गरीब वृद्ध स्त्रीची, जिच्याकडे पैसा नव्हता, मोठं घर नव्हतं, पण तिच्याकडे होती अटळ श्रद्धा, आणि त्या श्रद्धेमुळेच भगवान विष्णूंनी तिचं आयुष्य बदलून टाकलं. एका छोट्याशा गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिचं नाव होतं गोदावरी. गोदावरी अत्यंत गरीब होती. तिचं घर मातीचं होतं. छपरातून पाऊस गळायचा. 2 वेळचं अन्न मिळणंही कठीण होतं. तिचा नवरा खूप वर्षापूर्वी वारला होता. मुलं नव्हती. नातेवाईकांनीही तिला सोडलं होतं. पण तिच्याकडे एक गोष्ट होती, भगवान विष्णूवर अपार श्रद्धा. दररोज सकाळी ती नदीवर जाऊन स्नान करायची. घरातल्या छोट्याशा देवघरात तुळशीसमोर दिवा लावायची आणि म्हणायची, ओम नमो भगवते वासुदेवाय. तिच्या डोळ्यात अत्यंत भक्ती होती, मनात विश्वास होता. एक दिवस गावात बातमी पसरली, अधिक मास सुरू झाला आहे. संपूर्ण गावात उत्साह होता. लोक पूजा, दान, व्रत याची तयारी करत होते. गोदावरीच्या मनातही आनंद झाला. ती म्हणाली, हा महिना भगवान विष्णूंना प्रिय आहे. मला पण भक्ती करायची आहे. पण लगेच तिचे डोळे पाणावले, कारण तिच्याकडे ना फळं होती, ना मिठाई, ना दान करण्यासाठी पैसे. ती खूप दुःखी झाली. प्रभू, माझ्याकडे काहीच नाही. मी तुमची सेवा कशी करू प्रभू? त्या रात्री गोदावरी तुळशीसमोर बसली. तिने हात जोडले आणि म्हणाली, हे पुरुषोत्तम प्रभू, माझ्याकडे धन नाही, मोठी पूजा करण्याची शक्ती नाही, पण माझं मन तुमच्यावर प्रेम करतं. माझी भक्ती स्वीकारा प्रभू. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात मंद वारा वाहू लागला. तुळशीची पानं हलू लागली. गोदावरीला वाटलं जणू भगवान तिचं ऐकत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी गोदावरी घराबाहेर झाडू मारत होती. तेवढ्यात एक वृद्ध साधू तिच्या दारात आले. त्यांचे कपडे फाटलेले होते, चेहऱ्यावर तेज होतं. साधू म्हणाले, माते, मला खूप भूक लागली आहे. काही खायला मिळेल का? गोदावरी आता खूप घाबरली. घरात फक्त थोडंसं पीठ होतं. ती विचार करू लागली, हेच पीठ उद्यासाठी ठेवलं आहे. पण लगेच तिच्या मनात विचार आला, अधिक मासात भुकेलेला अन्न देणं म्हणजे भगवानालाच अर्पण करणं. तिने हे सगळं पीठ वापरून 2 भाकऱ्या बनवल्या. एक साधूला दिली आणि स्वतः उपाशी राहिली. साधूंनी भाकरी खाल्ली आणि हसून म्हणाले, माते, तू स्वतः उपाशी राहून मला अन्न दिलंस. तुला भीती नाही वाटली? गोदावरी शांतपणे म्हणाली, माझं पोट एक दिवस उपाशी राहील, पण जर एखादा भुकेला माणूस माझ्या दारातून रिकामा गेला तर माझी भक्ती अपूर्ण राहील. हे ऐकून साधूंच्या डोळ्यात आनंद चमकला. साधूंनी हात वर केला. क्षणात संपूर्ण घर दिव्य प्रकाशाने उजळलं. गोदावरी घाबरली. साधूचं रूप बदलू लागलं. ते स्वतः भगवान विष्णू होते. 4 हात, शंख, चक्र, गदा आणि कमळ. गोदावरी थरथर कापू लागली. ती भगवानांच्या चरणी पडली. प्रभू, भगवान विष्णू प्रेमाने म्हणाले, गोदावरी, मी तुझी परीक्षा घेतली. तुझ्याकडे धन नव्हतं, पण श्रद्धा होती. तुझ्याकडे संपत्ती नव्हती, पण दया होती. जो भक्त अधिक मासात निस्वार्थ भावनेने सेवा करतो, त्याच्यावर माझी विशेष कृपा होते. भगवान पुढे म्हणाले, आजपासून तुझ्या घरात कधी अन्नाची कमतरता भासणार नाही. क्षणात
गोदावरीचे घर धान्याने भरले. तिचं मोडकं घर सुंदर दिसू लागलं. पण गोदावरीच्या चेहऱ्यावर सर्वात मोठा आनंद होता तो म्हणजे भगवानांच्या दर्शनाचा. ही बातमी संपूर्ण गावात पसरली. लोक आश्चर्यचकित झाले. जे लोक गोदावरीला गरीब समजून दुर्लक्ष करत होते तेच आता तिचा आदर करू लागले. गोदावरी मात्र नम्र राहिली. ती गावातील गरिबांना अन्न देऊ लागली. दररोज विष्णू नामस्मरण करू लागली. ही कथा आपल्याला शिकवते, खरी भक्ती पैशाने नाही तर ती मनाने होते. मोठी पूजा, मोठं दान यापेक्षा शुद्ध मन महत्त्वाचं आहे. अधिक मासात केलेली सेवा विशेष फळ देते. भुकेलेला अन्न देणं म्हणजे देवाची सेवा. देव भक्ताची परीक्षा घेतात. संकट म्हणजे देवाने सोडलं असं नाही, कधीकधी ती परीक्षा असते. श्रद्धा हे आपलं जीवन बदलू शकते. गोदावरी गरीब होती, पण श्रद्धेमुळे ती धन्य झाली. अधिक मासाच्या दुसऱ्या दिवशी काय करावे? सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. तुळशीपुढे दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपावा. गरिबांना अन्नदान करावे. शक्य असेल तर उपवास करावा. वृद्ध आणि गरजू लोकांची मदत करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्रद्धेने म्हटल्यास मन शांत होतं आणि भक्ती वाढते. भक्तांनो, जीवनात कधी आपल्याकडे काहीच नसतं, ना पैसा, ना साथ, ना सुख. पण जर मनात श्रद्धा असेल ना, तर देव तुमचं रिकामं आयुष्यही आनंदाने भरून टाकू शकतात. गोदावरीकडे संपत्ती नव्हती, पण तिच्याकडे प्रेम होतं, दयाळूपणा होता, भक्ती होती आणि म्हणूनच भगवान विष्णू स्वतः तिच्या दारात आले. म्हणून लक्षात ठेवा, देवाला तुमच्या पैशाची गरज नसते, त्यांना तुमच्या मनातील प्रेम पाहिजे असतं. अधिक मासात चांगले कर्म करा, भक्ती करा, दान करा आणि विश्वास ठेवा. भगवान विष्णूंची कृपा तुमच्या जीवनातही चमत्कार घडवू शकते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय.